नमस्कार, शुभ दीपावली. मी करुणा. साम टीव्हीच्या या दिवाळी विशेष कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. सगळीकडे मस्त दिवाळीचा उत्साह आहे. सजावटी झाल्या आहेत घरांमध्ये, लाइटिंग लागलेले आहेत, छान चविष्ट पदार्थ सगळीकडे बनलेले आहेत. बरं, आपलं फराळाचं ताट कसं असतं, त्यामध्ये गोड, खमंग, खुसखुशीत अशा वेगवेगळ्या चवीचे पदार्थ असतात. तसाच एक वेगवेगळ्या चवीचा धम्माल असा चित्रपट पुन्हा आपल्या भेटीला येतोय. तो म्हणजे झिम्मा 2. आणि याचीच टीम सध्या आपल्याकडे फराळाला पाहुणे म्हणून आलेली आहेत. आपण स्वागत करूयात सुहास जोशी मॅमचं, निर्मिती सावंत मॅम, हेमंत ढोमे दिग्दर्शक आणि सिद्धार्थ चांदेकर. तुमचं खूप स्वागत आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बरं, आपल्याला गप्पा मारायच्याच आहेत, फराळ करायचाच आहे, पण तुम्ही सगळे सध्या चित्रपट, प्रमोशन या सगळ्यात व्यस्त आहात. निर्मिती मॅम, सुहास मॅम, घरातली दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली? तू सांग. नाही, कारण मी माझ्याकडे दिवाळी नसते, मी एकटीच असते इथे. मुलं दोघंही जण अमेरिकेत असतात, त्यांच्या घरी असते, त्याचे फोटो पाहते मी, किंवा आपल्या अलेक्सावर त्यांचं काय चाललंय ते पाहते. मी इथे उत्साहाने काही करायला जात नाही. खूप वर्ष केलं, आता मला कंटाळा आलाय दिवाळी. निर्मिती मॅम, नाही, आमच्याकडे खूप जोरात दिवाळी साजरी होते नेहमीच. आणि फक्त त्याच्यात माझा सहभाग फार नसतो, कारण माझी नणंद आहे घरी, ती माझी बहीण, त्या सगळं करतात. आमच्याकडे फराळाचं पहिल्या दिवशी जो फराळ असतो तो घरी केलेलाच लागतो. आणि आम्ही सगळी, माझे दीर, माझी नणंद, माझी बहीण वगैरे सगळी फॅमिली एकत्र येऊन पहिल्या दिवशी आम्ही फराळ करतो. त्यामुळे तो सगळा घरचा लागतो. आणि आमच्याकडे विकत जर आणला फराळ तर तो हे काय घरी करता आलं नाही का असं होतं. तर त्यामुळे सगळं साग्र संगीत, सगळा फराळ घरी चालू आहे आणि मी साग्र संगीत प्रमोशन करत फिरते. हेमंत, सिद्धार्थ, खरं तर बायकांचं फराळाचं वगैरे सगळं झालं. तुम्ही माळ्यावर चढून साफसफाई किंवा क्षिती मितालीनी पंखे वगैरे पुसायला लावलेत का, स्टूलवर चढून वगैरे असं कधी? ते तसेही पुसतच असतो, त्याला दिवाळी लागत नाही, ती घरातली कामं असतातच. हा, म्हणजे आम्ही साइड बिझनेस म्हणून सिनेमे करतो. हा. आमचं मूळ कामच साफसफाई करणं हे आहे. साफसफाई, अच्छा, घर आज सांभाळ. शेती इथे नाहीये म्हणून एवढं बोलायची हिंमत करतोस. आणि क्षितीच्या फराळाविषयी बोलायचं झालं तर गेली 11 वर्ष मी बेसनाची बर्फी खातोय. त्याला ती लाडू म्हणते, पण त्याची नंतर ए, बर्फी काय होते. रे? नाही, ते काय होतं ते, अरे ऐक मी सांगते तुला, तू प्रॉपर टाकलं ना त्याच्यात, हा. ते असे बसतात रे ते. लाडू. आणि मी तसाच बसलेला असतो ते खाऊ. खूप तूप. म्हणजे तुमची ही सगळी धमाल बघून लक्षात येईलच की चित्रपटात किती धमाल केलेली आहे. हे म्हणते झिम्मा 2 करताना, म्हणजे झिम्मा जेव्हा पहिला केला तेव्हा डोक्यात होतं की दुसरा भाग करायचाच आहे, की पहिल्यातलं यश बघून मनात आलं की दुसरा भाग करूया? एकतर पहिलाच बनवताना खूप कष्ट होते. पहिला बनल्यानंतर त्याला यश मिळेल हेही माहिती नव्हतं. आज साम मराठीच्या निमित्ताने मला हे सांगायला आवडेल की झिम्माचा जो स्टुडिओ इंटरव्ह्यू असतो शेवटचा, पहिल्या झिम्माचा, तो साम मध्येच झाला होता. आणि आम्ही आत्ता सुरुवातही झिम्मा 2ची साममधूनच करतोय. म्हणजे साम लकी आहे म्हणायला हरकत तर हा एक छान योगायोग आहे. आणि कधीच असं डोक्यात नव्हतं की याचा दुसरा भाग करायचा. यश मिळालं, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, मग प्रेक्षकांकडनं याची विचारणा सुरू झाली आणि ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एक सक्सेस पार्टी केलेली. त्यात ह्यांनी ते मनावर घेतलं खूप की नाही आपण पुढचा भाग करायचा. परंतु तरीही योग्य गोष्ट सापडत नव्हती आणि करायचा म्हणून करायचा नव्हता. त्याला योग्य गोष्ट, त्या पात्रांचा प्रवास असं जर सगळं छान मिळालं तरच तो करायचा. आणि इरावतीने खूप सुंदर त्याची पटकथा तयार केली आणि मग असं लक्षात आलं की हां, आता आपण बनवू शकतो. मग या सगळ्यांना वाचून दाखवलं, म्हणलं तुम्हाला कसं वाटतंय. त्यांनाही ते खूप आवडलं आणि मग असं ठरलं की आता फायनली आपण शूट करूया. पण मला असं वाटतं की प्रेक्षकांचं प्रेम हे सगळं करायला भाग पाडतं. त्याशिवाय काहीही आपण ठरवू शकत नाही. आपण कुठल्याही सिनेमाचे ठोकताळे आपण घरी बसून ठरवू शकत नाही. आत्ताही आम्हाला माहिती नाही आहे की हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल की नाही. तो आम्ही खूप मनापासनं प्रेमाने बनवला आहे. आता बाकी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हातात आहे. सो असे तुमची भूमिका यामध्ये खूप वेगळी आहे, म्हणजे बिनधास्त अशा तुम्ही या चित्रपटामध्ये दिसताय. दुसऱ्या भागातही तशाच पाहायला मिळणार आहे आणि किती मजा आली ते करताना. अर्थातच इंदुमती कर्णिक, सुहास जोशी नसून ती इंदुमती कर्णिक असल्यामुळे ती बिनधास्तच असणार कायम. अगदी. आणि सिद्धार्थ, हा, एक सांगू का की
आत्तापर्यंत असे अच्छेच रोल केलेत ना. अच्छा आलं. अरे अगदी सुरुवातीला तर नऊवारी आणि आंबाडा असला की सुहासला बोलवा. इतकी कंटाळ येते की म्हटलं नाही मला आता करायचं नऊवारी मधलं काम. अशा म्हणजे अच्छे रडके रोल त्यामुके असंच असायचं ग. आता हा असा या म्हातारपणी असला काहीतरी एक बिनधास्त रोल करायला मिळाला कुणाला नाही आवडत. कळलं ना, या म्हातारपण. या म्हातारपणी म्हणजे कोण म्हणताय पण कोण म्हातारी म्हणतं असते? म्हातारी? म्हातारी आहे तर नाही असं आम्हाला तरी कोणाला वाटत नाही. ते मी शिंग मोडून तुमच्यात घुसते म्हणून मी तुमच्या बरोबरीने मजा करते. मला आठवत आहे सुहास मावशीला पहिल्यांदा फोन केला होता या चित्रपटासाठी की एक सिनेमा करतोय आणि असा आहे शूट कुठे आहे म्हणलं परदेशात. मडला नाहीये ना म्हणलं मडला नाही. ओके नऊवारी आहे का त्याच्यात आणि आंबाडा आहे का म्हणलं नाही, टी शर्ट आणि जीन्स. मी करते हा सिनेमा. नाही गोष्ट मी केला हा सिनेमा. कारण ती म्हणाली त्या काळात तिला असे फोन यायचे की मडला शूटिंग आहे आणि नऊवारी आहे. हे रोज तिला फोन यायचे त्या काळात. मी असा फोन केला की अशा पद्धतीचा रोल आहे. आणि खरं तर ना तेव्हा सुद्धा कथा लिहिताना माझ्या डोक्यात असंच होतं की जी माणसं त्या रोलच्या जवळपास आहेत अशा माणसांना कास्ट केलं तर कदाचित अजून धमाल येईल ना की तिसरंच काहीतरी करायला लावून. अर्थात क्षितीचा रोल जो आहे तो थोडा वेगळा आहे, ती तशी नाही आहे, पण बाकी माणसं जवळपास जशी आहेत तशी आहेत. सिद्धार्थ, यंदा खूप व्हेरायटी आहे असं तुझाच एक डायलॉग आहे. काय वेगळे पण जाणवलं पहिल्या झिम्मामध्ये आणि या झिम्माच्या शूटमध्ये? ते बिहाइंड द कॅमेरा मला जास्त जाणवलं ते वेगळे पण. कारण कसे बायकांमध्ये ऑन कॅमेरा शूटिंग करतानाची मजा वेगळी असते, पण लंच ब्रेकमध्ये त्यांच्या गप्पा ऐकायला जास्त मज्जा येते. त्या काय बोलतात, किती बोलतात, कुणाबद्दल कसं बोलतात, हे मला ऐकायला खूप आवडतं. आणि मला असं वाटतंय की यामध्ये आता माझं करिअर होईल की सगळ्या बायकांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेणं किंवा त्यांचं ऐकणं हे मला भयंकर आवडतं. यंदा व्हरायटी म्हणजे काय, यंदा ह्या सगळ्या बायकांचा वेडेपणा डबल झालेला आहे. ही व्हरायटी आहे आणि डबल झालाय म्हणजे मी मनापासून सांगतो, खूप डबल वेड्यासारख्या वागल्या आहेत सगळ्या. आणि त्यामध्ये आम्हाला 2 नवीन वेड्या मुली आमच्या या गँगमध्ये जॉईन झालेल्या आहेत, रिंकू आणि शिवानी. सुरुवातीला म्हणजे आता मी कधीच त्यांच्याबरोबर काम नाही केलं किंवा आम्ही कोणीच त्यांच्याबरोबर, हेमंतनी फक्त शिवानी बरोबर काम केलंय, पण आम्ही कोणीच त्यांच्याबरोबर काम नाही केलंय. पण आमच्या सगळ्यांचा वेडेपणा बघता त्यांना आमच्यामध्ये मिसळायला अर्धा मिनिटही लागला नाही. म्हणजे शूटिंगच्या डे 1च्या आधीच आम्ही खूप चांगले मित्र झालो होतो. आणि हीच खासियत आहे या कथेची. म्हणजे आम्ही सगळे आत्ता, भले आम्ही रोज भेटलो नाही, म्हणजे आता 2 वर्ष झाली जिम्माला येऊन, पण भले आम्ही रोज भेटलो नाही तरी आम्ही जेव्हा भेटू तेव्हा कालच भेटल्यासारखे आम्ही भेटतो. याचं कारण ती कथा आहे. त्या कथेमध्येच इतकं प्रेम आहे की आम्हाला आपसुकच एकमेकांबद्दल प्रेम वाटायला सुरुवात होते. आणि मला असं वाटतंय की हे प्रेम तुम्हाला, या प्रेमाची पण व्हरायटी मिळणार आहे. आणि खूप क्रेझी गोष्टी केल्या आहेत. म्हणजे आत्ता सिनेमा मला असं इथपर्यंत आलंय की सांगावं, पण खूप क्रेझी गोष्टी केल्यात या सगळ्यांनी. हॅट्स ऑफ आहेत मला. थँक्यू. प्लीज. आणि तुला पण एवढ्या सगळ्या बायकांसोबत. थँक्यू. निर्मिती त्यांची भूमिका खरं खूप वेगळी आहे. म्हणजे काहीशी धाकात असलेली, बंधनात असलेली पण बंडखोर अशी बाई यामध्ये दिसते. मला असं वाटतं ती जी धाकात होती साहेबांच्या, तिने जिम्मा 1 मध्येच सांगितलं की कधी कधी बंधनं आपणच आपल्यावर घालून घेतलेली असतात. आणि जेव्हा तिला ते कळतं की हे आपणच आपल्यावर घालून घेतलंय, त्यामुळे ती त्या आता बंधनातून मुक्त झाली. आणि मुक्त झाल्यामुळे ती त्या वेड्यासारखी वागते, हा जो म्हणतोय ना. त्यामुळे मुक्त होणं म्हणजे वेड्यासारखं वागणं असं का वाटतं? नाही ते समोरच्याला वाटतं. नाही पात्रांबद्दल वेगळं का, तुम्ही स्वतः एवढ्या मुक्त आहात की काय म्हणजे. माझं म्हणणं की ज्याला जसं वाटेल तसं त्याने वागावं ना. आणि का बाकीच्यांची पर्वा करायची? आणि आता सून आली आहे ना तिला, एक सून आली आहे. आणि मला असं वाटतं की ना ते सासू सुनेचं रिलेशन काही म्हटलं तरी थोडंसं वेगळंच असतं. किती काही म्हणा. म्हणजे माझी वास्तविक जीवनातली सून आहे ती, आणि मी खरंच मुलीसारखे आहोत. पण लोकांना वाटतंच की
बाई ती सून नीट वागते का, किंवा बाई निर्मिताई नीट वागतात ना तुझ्याशी, काही नाही ना. एक सासू सुनेचं ना एक काहीतरी एक असा ग्लिच असतो काहीतरी, तो काय असतो तो कोणाला सांगता जगभर आहे येत बरं का. अगदी जगभर तो जगभर म्हणजे असतंच ते एक ग्लिच असतो तो. आणि तो जर निघाला तर मला वाटतं त्या रिलेशनला काही ते मग तू असंच का केलं, तू तसंच का केलं, हे काही राहत नाही. नाही, आता ही जी सासू सुनेची जोडी आहे ना, ती काय करते पडद्यावर, तो ग्लिच आहे का त्यांच्यात की नाही आहे का काय आहे, ते ते तुम्हाला पडद्यावरच दिसेल. मला ती नको होती खरं तर पिकनिकला यायला. मी साहेबांना म्हणत होते नाही का, ती कशाला, ती कुठे मी म्हणत होते. पण आता आता आली आहे ती माझ्या बरोबर, तर काय होतंय ते बघा तुम्ही आता. ते फार गोड आहे, पण फारच सगळं म्हणजे सासू सुनेचे रिलेशन गोडही होऊ शकतं. प्रेक्षकांना बघायला तर ते खूपच आवडणार आहे नक्की. आणि मी मध्ये थांबवत एवढ्यासाठी होते की जगभर सासू आणि सुनेचं चालतं, पण तसं गंमत माहिती आहे का, आता नवीन आपल्या भारतात सुद्धा जावई आणि सासूचं झालंय. अरे मला विचार ना. मी त्याच्याच वर येणार. पण बरेच वेळा आता असं झालं की मुलीची आई येऊन राहते आणि हे जे रिलेशन होतं मुलाची आई आणि सून, तसं आता जावई आणि मुलीची आई अशी एक ढोमे. याच्यावर आपण एक पिक्चरच काढूया. केला पाहिजे. माझे स्वतःचे अनुभव हा. आहेत. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा आपण स्वतः मेंटली स्टेबल नाही होत, तेव्हा सासू आणि बायको एकत्र 2 महिने, त्यानंतर मला किती डॉक्टरच्या मदतीची गरज होती लक्षात घ्या. मला माहिती आहे म्हणजे ना हा तिथे विषय. प्रॅक्टिस झाल्यामुळे पुन्हा जिम्मा करण्याची हिंमत केली असं म्हणायला करेक्ट हरकत नाही. करेक्ट करेक्ट. हेमंत, या सगळ्या खूप चांगल्या अभिनेत्री आहेत, सगळ्या उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. तर एवढ्या सगळ्या जणी जेव्हा एकत्र एका सिनेमात असतात त्यावेळी त्या प्रत्येकीला न्याय मिळायला हवा दिग्दर्शकाकडून. किती मोठं आव्हान वाटतं हे, आणि कसं पेलवलंस तू ते? मला नाही वाटत मी ते पेलवलंय. त्याच्यातला बराचसा वाटा हा इरावतीने उचलला होता लिहिताना. आणि इराने अतिशय सुंदर प्रत्येकाचं पात्र बॅलन्स केलेलं होतं. आणि ह्या सगळ्या गुणी अभिनेत्री असल्या तरी एस्पेशली निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग ह्या नट्या, फॉर दॅट मॅटर सुचित्रासुद्धा, ह्या इतकी वर्ष काम करतात की आता त्यांना इन्सिक्युरिटी नाही आहे. त्या कोणीही आता सीन्स मोजत नाहीत. मला आजकालच्या पिढीबद्दल तेच वाटतं की ही मंडळी स्क्रिप्ट हातात घेतात, 2, 3, माझे 15च आहेत. तर ते 15मध्ये नसतं, ते कदाचित 2 प्रसंगांमध्ये असेल की संपूर्ण सिनेमाचं सार त्या 2 प्रसंगांमध्ये असेल. आणि हे ह्या पिढीकडनं खूप शिकण्यासारखं आहे. त्यामुळे ह्या कधीच म्हणजे ह्या कायम सिनेमाचा विचार करतात. आजही त्यांनी आता मध्यंतरी सिनेमा पाहिला, मग इथे असं पाहिजे का, तिथे तसं पाहिजे का, त्या कधीही स्वतःच्या रोलबद्दल बोलल्या नाहीत. किंवा त्यांनी मला कधी असं सांगितलं नाही की तो सीन माझा गेला का, कधीही नाही. सो हे शिकण्यासारखं आहे. आणि ह्याची प्रचंड मदत होते दिग्दर्शकाला की आपल्यासोबत आपल्या सिनेमाकडे थर्ड पर्स्पेक्टिव्ह म्हणून बघणारी अतिशय सिनियर मंडळी आहेत. आणि त्यामुळे मग ते सीन फुलवताना, आता एक तर सीन आम्ही शूट केला, त्याच्यानंतर ह्या दोघीही येऊन मला असं म्हणाल्या, म्हणजे सुहास जोशी येऊन सांगते की 75 वय आहे, इतक्या वर्षाचा अनुभव आहे, आपण काय बोलणार तिला की जरा मला असं वाटतंय. पण तरीही ती माझ्याकडनं तू कसं बोलला होतास तसं मी बोलणार आहे परत. नाही तो तुझा टोन चुकीचा होता, मी चुकीचा घेतला, मी परत करते. एकदा हिने येऊन सांगितलं की तो प्रसंग आपल्याला परत शूट करता येईल का. मग निर्मिती मावशी पण सेम म्हणाली, आम्ही ना थोडं अजून हे करतो, पण तो एक प्रसंग आपण पुन्हा शूट करूया. आणि एक प्रसंग खरोखरीनं आम्ही पुन्हा शूट केला. आणि आता जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्या म्हणाले की बरं झाला तो परत शूट केला. कारण आम्ही तो पहिल्या दिवशी शूट केला होता. सगळं वातावरण, सगळी माणसं, टीम म्हणून सुद्धा जुळवाजुळव चालू होती आणि अतिशय महत्त्वाचा प्रसंग होता. तर मला असं वाटतं ना की ह्यानी गंमत येते. अशी प्रोसेस झाली ना की माझं झालं छान, त्यांचं होऊ दे, तर मग त्या प्रोसेसला मजा नाही. झिम्मा चालण्याचं कारणच आम्ही सगळ्यांनी मिळून प्रेमाने तो बनवला होता. आता दुसराही भाग करताना तो प्रेमाने एकत्र बनवलेला आहे. जसं हे फराळाचा ताट आहे, खरंच तसा येतो की ते प्रेमाने बनवल्याशिवाय चवच येणार नाही. सो त्यामुळे त्यांना आधी थँक्यू आणि इराला थँक्यू. त्यामुळे मी काही फार जबाबदारी वगैरे काही पेललेली नाही. मी आपलं टेक्निकल काम करत होतो. या सगळ्यांच्यामुळे ते छान होतंय. सिद्धार्थ, चित्रपटात तर सगळ्या बायकांना वैतागलेला दिसतोयस तू,
पण चित्रपट बनवताना तुला खूप मजा आली आहे हे पण दिसतंय. वेगवेगळ्या वयाच्या बायका आहेत, म्हणजे सुहासताई किंवा निर्मितीताई खूप सिनियर आहेत किंवा रिंकू आणि शिवानी या आत्ताच्या आहेत. तर कसा बॅलन्स होतो तो आणि काय फरक वाटतो त्या 2 पिढ्यांमधल्या कामांमध्ये किंवा त्या बघण्याच्या दृष्टिकोनाकडे, कामाकडे? म्हणजे आता शूटिंग करताना आपल्याला असं वाटतं ना की ज्या यंग मुली आहेत त्यांच्याबरोबर आपलं जास्त जुळेल, काय कॉमन टॉपिक्स असतात बोलायला, पण सगळ्यात मोठा दंगा घालणाऱ्या ह्याच बायका आहेत. म्हणजे मी अजिबात खोटं बोलत नाहीये. ताट आहे हातामध्ये. बापरे, हात जाईना. सगळ्यात मोठा दंगा घालणाऱ्या सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत आणि सुहास जोशी ह्या खूप दंगा घालतात. ह्या अजिबात शांत बसत नाहीत. त्यांचं कसं असतं, त्या एकदम त्या तयार आहेत ना, म्हणजे त्या कॅमेरा समोर गेल्यानंतर त्या एकदम चेंज झालेले असतात, त्यांचा चेहरा बदललेला असतो आणि आपण असे असतो की आता आपण काय करायचं. पण मी हे पण सांगतो, मी असं हे नाही करत आहे, मी आपलं काय करतोस तू? प्रेमाने करतो. पण त्यांच्यामुळे जर का आमचं काम आवडलं प्रेक्षकांना तर ते त्यांच्यामुळे आवडणारे हे नक्की आहे. कारण दिग्दर्शक तर आम्हाला सांगतच असतो की हा टोन पकड किंवा हे कर, इथे लुक दे, हे तर डेफिनेटली तो आम्हाला सांगतच असतो. पण ना काही काही अशा गोष्टी आहेत ज्या मधले बारकावे आहेत ना, ते जेव्हा ह्या आम्हाला येऊन सांगतात ना, तेव्हा आपल्याला कळतं की हा यार, आपण अशा पद्धतीने विचारच करत नव्हतो कॅरेक्टर्सचा. आणि मला असं वाटतंय की मी या बाबतीत कायमच नशीबवान की मला आउटस्टँडिंग ॲक्टर्स बरोबर काम करायची संधी मिळाली. आणि झिम्मामुळे तर मला फारच सुंदर ॲक्ट्रेसेस बरोबर काम करायची संधी मिळाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे माझा अभिनय सुधारलाय झिम्मा केल्यामुळे. मी जर का चांगलं काम आता आणखी करू लागलो असेल तर ते झिम्मामुळे झालेलं आहे असं मला भयंकर वाटतं. सो बॅलेन्स साधायची गरज नाही पडत आम्हाला कुणालाच, कारण आम्ही सगळेच एकत्र मिळून आम्ही जेवतो एकत्र, आम्ही गप्पा एकत्र मारतो. कारण परदेशात असतो तिथे आम्ही सगळेच आमच्या फॅमिलीज सोडून आलेलो असतो. सो जी समोर आहे ना त्याला फॅमिली बनवून ठेवायचं हे बायकांमध्ये जन्मतः असतं की समोर जी व्यक्ती आहे ती आपली आहे. सो त्यांच्यामुळे फार सोपा गेला पेपर. खरं तर 2 पुरुषांचा एस्पेशली पेपर खूप सोपा गेला ते या बायकांमुळे. मला तर स्वतःची बायकोही होती तिकडे, काय प्रॉब्लेम नव्हता. याला सोपं होतं खूप. पण एक ना उदाहरण सांगतो, म्हणजे मला आठवतंय एक प्रसंग आम्ही शूट करत होतो, त्याच्यामध्ये निर्मितीताई आहेत ना, त्या मंगळसूत्र घेतात आणि त्या असं तोंडात ठेवून त्यांची एक इमोशन त्या सादर करतात. आता पहिल्या झिम्मामध्ये क्षितीनी तिच्या हातातली अंगठी आणि ती अशी एक मोमेंट केली होती आणि तो एक प्रसंग होता त्या दोघींचा. तर हे करताना निर्मिती सावंत या ज्येष्ठ अभिनेत्रीने क्षितीला असं सांगितलं, ऐक ना बाळा, मला ना ते सुचलंय, मी ते मंगळसूत्राचं करतेय, तर तसं तू काही करू नको म्हणजे आपलं नाही तर. क्षिती म्हणाली की नाही, तू करतेस ना आता संपलं, आता मी ते त्या स्टाईलचं काही करणारच नाही. सो हा जो कम्फर्ट आहे ना किंवा ही जी समज आहे ना, त्याच्यामुळे दिग्दर्शकाला वगैरे काही कठीण जात नाही. आणि हे त्यांचं शोधून त्यांच्यात हा जो गिव्ह अँड टेक असतो त्यांनी सिनेमा बेटर होतो. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की सिनेमा बेटर होणं. अगदी. पण मग तो 2 जरी बायका एकत्र आल्या तरी भांड्याला भांडं लागतंच. म्हणजे आपण सासू सुनांचं सुद्धा उदाहरण बघितलं. तुम्ही इतक्या सगळ्या बायका एकत्र होत्या, इतके दिवस तुम्ही परदेशात राहिला, कधी तुमच्यात वाद किंवा असं काही? अजिबात वाद विवाद नाही. हे खरं वाटतंय तुला? असं काही नाही. हे बघ, बायका असतात, भांड्याला भांडी लागतात, ती लागलेली काही नाही आहे. अजिबात. परत आम्ही भांडी नीट करतो, मी साफसूफ बहिरी आहे, करतो. पण माझ्या कानावर तरी काय आलेलं नाही. हे बघ, बारीक लागत होती, असं खूप काय ढडांग एवढं नाही. आणि तेवढं चालतं ऍक्च्युली. नाही तर काय मज्जा, तिकडे जाऊन सगळेच गुढी वागणार. काय म्हणतो? आम्ही घासायला होतो. सिद्धू आहे ना, सिद्धू म्हणजे तिथे राहण्याची व्यवस्था अशी होती की मी, क्षिती आणि सिद्धू राहायचो एकत्र. आणि अशी घरं होती ती. आणि एका घरात निर्मितीताई, सुचित्रा, सायली, रिंकू आणि एका घरात सुहासताई आणि शिवानी, असं ते आम्ही आजूबाजूलाच राहिलो होतो. तर सिद्धूला काय व्हायचं माहिती आहे ना, सिद्धू असं म्हणायचा, बसलेला असायचा, शूट संपलेलं आहे सगळं, थोडा वेळ त्या दोन्ही घरांमध्ये जाऊन येतो. का रे? नाही, मध्ये थोडं जाऊन यायला पाहिजे सगळं.
सगळं ठीक आहे ना वातावरण. सो भांडी घासण्याचं काम त्यांनी जास्त केलेलं आहे असं मी म्हणेन. आणि आणि आमचं घर जरा मोठं होतं, त्यामुळे आमच्या घरात आला की त्याला रिंकू पण याला का घेतलं आमच्या घरात? ते हा छान बोलतो पण ते प्लीज. नाही नाही काय आहे, नाही, एकदा त्यांना एकदा सिद्धू दाखवतो ना. दाखव ना, नाही, रिंकूला सवय नाही ना की मी किती छळू शकतो. ती माझ्या बरोबर पण पहिल्यांदा काम करते. तर मी म्हटलं आता नवीन आहे तर डेफिनेटली छळणं हे माझं काम आहे. ते तर करायलाच पाहिजे, त्याशिवाय कसं कोण मोठं होईल. तर छळल्यानंतर तर ती इतकी हसायला लागते की तिचा श्वास तिलाच पुरत नाही हसता हसता. आणि मग ती अरे तुम्ही कशाला घेतलं या पोराला घरामध्ये, याला हाकला वगैरे या टोन ती हसत हसत बोलत असते. आई ग. म्हणजे हा तिचा मला एक किस्सा आठवतोय. खूप काहीतरी एक सीन आहे ना, ते होईच ना तो. म्हणजे चला रे यार, चला ना पटकन चला, माझ्याकडे वेळ नाहीये. आणि आहे ना रिंकू असे हात बरबटलेले घेऊन आली. गरमागरम भाकऱ्या केल्यात पिठला, आणि अगं म्हटलं पिठला भाकरी खायला आलोय का मी इकडे. आणि मग ती अशी करून गेली. पण नंतर ती पिठलं भाकरी वगैरे बनवायची, नाही नाही, आम्ही ते या खायचो. मुलींनी ना आमची दोघींची तर फारच काळजी घेतली या मुलींनी. भाकऱ्या करायच्या, ते काय ते गरमागरम भाकरी. काय पाहिजे आणखी खायला? लसणाची काहीतरी ती हा, फोडणी घातलेली चटणी चटणी करायच्या, ह्या सगळं आपली सायली रिंकू स्वतः करायच्या आणि आम्हाला गरमागरम खाऊ गरमागरम घालायच्या. या सगळ्यातनं मध्ये मध्ये सिनेमा झाला थोडा. ऍक्च्युली जे आमचे बंगल्यातले सीन्स आहेत ना ते असे अधूनमधून झाले. बाकी आम्ही मज्जा करत मला आता मी जन्मभर मला स्वयंपाक केलाय, जन्मभर केला, आता अगदी कंटाळा आलाय वगैरे. पण माझ्या असं लक्षात आलं की त्या भाकरी नाही मला येत चांगली करता. त्या जशी भाकरी करतात तशी नाही मला येत फारच सुंदर करता. भाकरी करायची. अजिबात फारच पण सुंदर. थालीपीठ केलं होतंस की एकदा हा आमच्यासाठी. थालपीठ ठीक आहे, ते काय ते जे- कुणाचंच बिघडत नाही. अरे नाही, नाही, जे तुम्ही खाल्लं, मला नाही दिलं ते ना थालीपीठ, काय जे तुम्ही प्रेक्षक हो तुम्हाला कळते ना किती मेहनत घेतली या सगळ्यांनी. खूपच मजा आली. सुहास पण मॅम, मजा आली. परदेशात शूट करण्याचा, कारण आता जसं तुम्ही म्हणालात नऊवारी, आंबाडा आणि मड, याच्या पलीकडे परदेशात जेव्हा शूट करण्याची संधी मिळाली, कसा होता तो अनुभव? उत्तम, अत्यंत आनंद झाला. म्हणजे सांगायचं तर म्हणजे मी काय परदेशी गेले नाही अशातला भाग नाही, सगळं जग बघून झालेलं आहे. पण या मंडळींच्या बरोबर जाणं हा एक वेगळाच आनंद आहे. कारण विमानतळावर भेटल्यापासून ते शूटिंग पूर्ण करून परत विमानतळावर येईपर्यंतचा जो एक अनुभवांचा आनंदाचा साठा आहे ना, तो कधी संपू नये असं वाटतं. तेवढ्यासाठी जायचं असतं. आता म्हटलं तसं माझं वयच असं झालं की आता मी किती काम करणार आहे काय मला माहिती नाही. पण आत्ता मी जवळजवळ कामं बंद केली होती बघ. जवळजवळ सगळ्यांनाच नाही म्हणायची, नको आता नको वाटतंय. जाहिरात वगैरे येतात ना फोन, अशी ॲड, नाही मला नाही करायची, नाही मला नाही करायची. पण जेव्हा डोम्याने सांगितलं की आपल्याला जिम्मा 2 करायचं आहे, तर हो करायचं आहे. तिथे प्रश्नच येत नाही अजिबात. कारण या ग्रुप बरोबर मी तो महिना काय जो काय असेल तो भयंकर एन्जॉय करणार आहे, मला माहिती. त्याच्यामुळे आणि हेही तुला सांगते की परदेशी शूटिंग आहे म्हणून एन्जॉयमेंट नाही आहे ही. हे यांनी पनवेलला जाऊन केलं असतं तरी मी करणार नव्हते. कारण या ग्रुपची ती सगळी गंमत आहे. नको पनवेल नको. बरं चाललंय, वेगवेगळं काहीतरी करूया आपण. नाही होईल चांगलं, पण ग्रुप महत्वाचा आहे. मला कुठल्या देशात जाऊन करतोय हे महत्वाचं नव्हतं, सगळं बघून झालेलं आहे. आता आता काय मला आय एम शुअर प्रेक्षकांनी जर आपल्याला तितकंच प्रेम दिलं तर पुन्हा 1 वर्षांनी मी तुला फोन करतोच आहे, चला 3 साठी म्हणून. आता पुढच्या वर्षीचं बघूया, पुढच्या वर्षी मी काय सांगू. बरं हेमंत, दिग्दर्शक म्हणून किंवा टीम म्हणून काही अडचणी येतात परदेशात? इथे कसं सगळं आपलं असतं, पण तिकडे जाऊन शूट करणं. शूटला यायच्या अडचणी त्या सगळीकडेच येतात, इथेही येतात, तिथेही येणारच आहेत. पण एक गोष्ट नक्की असते की इथे ज्या पद्धतीनं ज्या सोयीनं पटकन गोष्टी अवेलेबल होऊ शकतात तशा तिथे होत नाहीत. म्हणजे इथे आत्ता समजा असं वाटलं की आत्ता इथे या सीनमध्ये हे हवं आहे, तर ते पटकन कोणाला तरी फोन, कोणतरी बाईकवरनं जातं, काहीतरी घेऊन येतं. तशी व्यवस्था तिथे नसते. किंवा परमिशन्स, आता आपल्याकडे बऱ्याचदा परमिशन्स हे जे आहेत ते आपण शूट करू शकतो रँडमली कुठेही.
आणि बऱ्याचदा परमिशन न घेताही आणि थोडीशी एक वेगळी आपल्याकडे सिस्टीम आहे ना, ठेव हे थोडे ठेव ठेव वगैरे. तसं तिथे ठेव म्हटल्यावर आपल्याला ठेवतील, म्हणजे त्यामुळे हे काही सोयच नाही आहे. सो ह्या डेफिनेटली काही अडचणी असतात. पण झिम्मा 2च्या बाबतीत मला सांगावंसं वाटेल की सर्वात मोठा संघ हा या चित्रपटाचा होता परदेशात जाणारा. याआधी कुठल्याही मराठी चित्रपटाने एवढी मोठी टीम कधी परदेशात नेली नाही. त्याचं कारणच हे होतं की या अडचणी येऊ नयेत शूटला. म्हणजे नाहीतर तिथे काय होतं, 2च लाईट बॉय, ते 2 ट्यूब धरून बसलेत, असं न करता त्याला प्रॉपर, आपल्याला जर सिनेमा खरंच प्रेमाने बनवायचा आहे, मोठा बनवायचा आहे, तर ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत तो सिनेमा चांगला होण्यासाठी त्या सगळ्या प्रोव्हाइड करूया. आता आमचा DOP सत्यजित शोभा श्रीराम अतिशय गुणी, अतिशय सिन्सिअर असा टीममधला माणूस आणि परत सिनेमा चांगला व्हावा यासाठी काम करणारा माणूस. सो त्याला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्याचं काम छान होण्यासाठी त्या आपण प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. सो त्यामुळे अडचणी म्हणशील तर त्या रोजच्या शूटिंगमधल्या असतात त्याच होत्या, बाकी काही फार मोठ्या नव्हत्या. तर या बायकांच्या सगळ्यांच्या भूमिकेबद्दल तर बोलणं होतं, कबीरच्या भूमिकेबद्दल फार बोलणं होत नाही. कबीर ही भूमिका नेमकी काय आहे आणि सिद्धार्थ आणि कबीरमध्ये काय फरक आहे किंवा काय साम्य आहेत? खरं तर साम्यच खूप आहे कबीर आणि सिद्धार्थमध्ये. कारण कबीरचं पण आयुष्य बायकांभोवतीच गेलेलं आहे. माझं पर्सनल आयुष्य बायकांभोवती गेलं आहे. आई, माझी सख्खी बहीण, बायको, डोरा जी पण फिमेलच आहे, तर ह्यांच्याच भोवती माझं आयुष्य गेलेलं आहे. फक्त कबीरला जसा आधी वैताग यायचा तसा ह्या वेळेला या कबीरला वैताग नाही आहे त्यांचा. पण आपसुकच सगळ्या एकत्र आल्यानंतर जो वैताग होतो तो डेफिनेटली होणारच आहे. म्हणजे तो कुठल्याही माणसाला होऊ शकतो. एवढ्या सगळ्या बायका जर का एकत्र आल्या आणि हा एकटा पुरुष असेल, म्हणजे आता कबीर बायकाळलाय. हा, बायकाळलाय. तुला कळतंय ना काय काय घडत असेल. तर कबीरचं हे होतंच. आणि मला असं वाटतं की मी जास्त रिलेट करू शकतो कबीरला, कारण इराणी सुद्धा त्याप्रमाणे कबीरला लिहिलेलं आहे. म्हणजे मला जे काही पर्सनली वाटतं बायकांबद्दल किंवा माझ्या आयुष्यातल्या बायकांबद्दल स्पेशली ते तिला पण माहिती आहे, ते हेमंतलाही माहिती आहे. सो त्यांनी त्याप्रमाणे कबीर लिहिलेलं आहे आणि ते करायला जाम मज्जा येते खरं तर. खूप काय ना, आम्हा पुरुषांमध्ये ना एका पॉईंटपर्यंत ना त्या बायकांचं प्रेम ॲक्सेप्ट करायची ना आमच्यामध्ये कपॅसिटी नसते. जे बायकांमध्ये ती कपॅसिटी खूप असते. आम्हाला जी कटकट वाटते ना, ती कधी कधी ते त्यांचं लपलेलं प्रेम असतं. पण ते आम्हाला पटकन समजा, तसे ढच म्हणतात ना तुम्ही आम्हाला सगळे की तुम्हा पुरुषांना मेलं काही कळत नाही, तर ते खरंच आहे, नाही कळत आम्हाला पटकन. ते त्यांचं लपलेलं प्रेम जाणून घ्यायला आम्हाला वेळ लागतो. पण ते आता मला जाणवायला लागलंय, मला पर्सनली जाणवायला लागलंय माझ्या आयुष्यातल्या बायकांचं प्रेम, आणि खास करून ह्या माझ्या आयुष्यातल्या बायकांचं प्रेम ते आता मला जाणवायला लागलंय आणि आता मला त्याची मजा येऊ लागली. आणि सिद्धूला तसं पहिल्यापासूनच खूप प्रेम मिळालं. एक बोलू का की याची कंपनी आहे कबीरची, आणि त्यांनी या बायका जमून ट्रिपला नेल्या. म्हणजे या निमित्ताने मला एक अनुभव सांगावा असा वाटतो की काही ट्रिप्सना जेव्हा मी गेले वेगवेगळ्या कंपन्यांच्या बरोबर, एक अंदमानची ट्रिप मला आठवते आणि एक बुंदेलखंडची. त्या वेळेला असा जो कबीर आमच्या बरोबर होते ते अजून माझ्या घरी येतात आणि मला फोन करतात. असे ग्रुप जमले होते त्यावेळेला. म्हणजे 10-12 जणांचाच बुंदेलखंडचा आमचा ग्रुप होता. पण आज आम्ही सगळ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, आम्ही एकमेकींशी बोलतो. तो माणूस आपल्याला फोन करतो, तो जॉईन होतो, तो नवीन ट्रिप्स असल्या तर कळवतो. सो कबीर किंवा हे बाकीचे जे कबीर आता मी म्हणते, यांना इतकी त्याची ओढ आहे माहिती आहे का, की सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे आणि पुढे रिलेशन ठेवायचे, जे तो ठेवतो आमच्याशी. नाही, आणि तो म्हणतो पण ना वाक्य, काय हौस आहे मला हे पण तो म्हणतो आमच्या काय बद्दल. कोणाच्या काय आवडी असतील ना, काय सांगतात. अगदी गंमत म्हणून आठवली, तो अंदमानचा जो गाईड होता आमचा, तो दरवर्षी मला जांभळं आणून देतो रे. जांभळं आमच्या इथे होतात छान ना. वा. काय पाहिजे. नाही, आणि सिद्धूचा एक मी खूप वर्ष सिद्धार्थला ओळखतोय. सो त्याच्यामुळे जेव्हा
असं लक्षात आलं की बरं ह्या बायका, बरं कोणाचं कास्टिंग करायचं कबीर म्हणून, तर अर्थातच सिद्धार्थ हे ठरलंच. म्हणजे त्याच्यात काही वादच नव्हता, कारण मी सिद्धूला जितकी वर्ष ओळखतोय त्याचा एक टोन आहे. त्याच्या आईचा फोन आल्यावरती तो टोन लागतो. त्या टोनची मला गरज होती या सिनेमात. तो अतिशय चिडलेला पण तरीही समजूतदार, तो जो खूप कठीण आहे, हे कुठल्या नटाला जमणंच कठीण आहे, जे ह्याला रोजच्या आयुष्यात रोज येत होतं, तो एक टोन आहे. हॅलो, हो 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 हो, तर ह्या हो मध्ये सगळं लक्षात येतं की सो त्याच्यामुळे हे माहितीच होतं की हे सिद्धूला खूप छानच येणार आहे. आणि आता तो म्हणाला तसं तो इतक्या बायकांमध्ये ऑलरेडी आहे. आता डोरा ही आहे, मिताली, आता मिताली बरोबर पण त्याचा एक वेगळा टोन आहे. तो आता पुढच्या सिनेमात आपण एक्सप्लोर करूया. आहे एक टोन आहे, अच्छा. प्रेमळ आहे खूप. पण चांगलं आहे. हेमंत, पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या इतक्या यशानंतर साहजिकच प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतात, तर ती पहिल्यातली गंमत हरवू न देता दुसऱ्या चित्रपटात नाविन्य आणणं हे किती कठीण वाटतं आणि ते कसं जमलंय? जमलंय असं मी म्हणणारच नाही, कधीच आम्ही जमत कोणीच नसतं ते. असं म्हणणार नाही जमलंय. आम्ही खूप दडपणाखाली होत हो. आता. म्हणजे आता आम्ही हे एक उष्ण अवसान आणलेलं हो, आहे की खरं तर. छान असे चेहरे वगैरे, पण आम्हाला प्रचंड दडपण आहे आणि ते प्रेमामुळेच आहे. आणि असं नाही की पहिला भाग त्याला यश मिळालं म्हणून नाही. आम्ही हा नवा सिनेमा केला असता तरी सुद्धा हेच दडपण असतं, कारण प्रेक्षकांच्या अपेक्षा तू म्हणतेस तसं दुसऱ्या भागासाठी नाही उंचावल्यात. प्रेक्षकांच्या अपेक्षा आता आपल्या प्रत्येक कामासाठीच उंचावलेल्या आहेत. त्यांना तुमचं पुढचं प्रत्येक काम अजून छानच बघायचं आहे. सो त्यामुळे ती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून आलेलं दडपण चांगलं आहे, ते असावं. दडपण नसेल तर मग चुकतंय काहीतरी. आणि या सगळ्यांचं सुद्धा दडपण तितकंच प्युअर आहे. मला आठवतंय निर्मितीताई शूटच्या आदल्या दिवशी मिठी मारून माझ्यापाशी रडत होत्या की मला कळत नाही आहे काय होणार आहे. कारण स्क्रिप्टमधलं त्यांचं पात्र आणि आधी आवडलेली ती निर्मला, मग निर्मला नुसती चालत आली तरी बायका हसायच्या. हे आम्ही थिएटरमध्ये पाहिलं की आता काय केलं हिने, काही नाही केलं, नुसती चालते तरी हसतायत. सो अशा वेळेला अजून दडपण येतं. आणि मला आठवतंय आदल्या दिवशी ती अशी होती की मला नाही कळत आहे उद्यापासून काय होणार आहे, मला येईल का. म्हणजे आता ह्या अभिनेत्रीनी माझ्यासारख्या दिग्दर्शकाला हे म्हणायचं की मला येईल की नाही. मी तिला धीर दिला तिथे. थोड्या वेळाने मी माझा गेलो, म्हटलं आता आपल्याला जमेल ना. म्हणजे मी हिला सगळं बोललो आता नाही ग होईल ग वगैरे, पण मी म्हटलं बापरे हिला एवढं टेन्शन आहे तर आपण किती घ्यायला पाहिजे. आणि सुहासताई सेम, मला आठवतंय त्यांचं एक प्रसंग आहे, त्याच्यामध्ये लांबच्या लांब लचक 1.5 पान बोलायचं होतं त्यांना सलग. आणि माझ्या रूमच्या बाहेर सकाळी 9ची शिफ्ट होती, 8:30 वाजता ती हजर झाली आणि मला म्हणाली एकदा माझं ऐक. मग तिने ऐकवलं सगळं आणि मी म्हणलं मधली 2 वाक्य राहिली ती खूप छान आहेत ग करून ती गेली. शिव्या हसडल्या. मग काही वेळाने ती पुन्हा आली आणि तिने तो अख्खा पॅच केला. खरं तर आज ती असंही म्हणू शकत होती की तुकडे कर, मला नाही जमणार आहे सलग, तुकडे कर, तू इकडून थोडं घे, तिकडून 2 वाक्य घे. नाही, ती म्हणाली तुझा शॉट काय, सलग एक सलग बोलायचं आहे, मी करणार. आणि तो शॉट झाल्यावर ती असं म्हणाली की हा इतक्या वर्षांचा अनुभव आज पणाला लावला, परत नाही करणार मी हे. सो सी हे संपूर्ण टीमला आहे. म्हणजे असं नाही की फक्त मला आहे, ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे आणि त्यामुळे मी जास्त निवांत होऊ शकतो. सिद्धार्थ आता मला किती वेळा गाणी कशी झाली आहेत, BGM कसं होतं आहे, नीट झालं आहे ना, छान करतोय ना तो मला परवाही म्हणाला एका सीनमध्ये ना डबिंग केलं आहे आपण, पण ओरिजिनल होतं ते चांगलं वाटत होतं मला. त्याचा सीन नाही आहे तो, दुसऱ्या 2 नाट्यांचा सीन आहे, पण तो मला फोन करून सांगतोय. सो हे किती छान आहे. सगळ्यांना मिळून असं वाटतंय की प्रेक्षकांना आपण आधीपेक्षा चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करूया. आणि मला वाटतं हे यश ऑलरेडी झिम्मा 2नी मिळवलेलं आहे. तर मी तर समाधानी आहे या यशाबद्दल की एवढ्या जबाबदारीने एकत्र आलोय, हा आनंद खूप आहे. पण आता तो प्रेक्षकांनी एन्जॉय करावा असं वाटतंय आम्हाला. आणि काय ना, आम्हाला एकाच गोष्टीचा फायदा आहे पार्ट 2 करताना सुद्धा, की आम्ही पार्ट 1 बघतानाचे प्रेक्षकांचे चेहरे पाहिलेले आहेत. आणि ते आमच्या डोक्यात फिट बसलेले आहेत. कारण आम्ही सगळेच त्या बदलणाऱ्या चेहऱ्यांसाठीच तर काम करतो. म्हणजे आमच्याकडे बघून त्यांचे एक्सप्रेशन बदलणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
आणि कुठलाही सीन करताना म्हणजे माझं असं झालं पण 2-3दा कुठलाही सीन करताना मला अचानक त्या प्रेक्षकाचा कुठल्या तरी एका प्रेक्षकाचा चेहरा डोळ्यासमोर यायचा की हा याच्यावर हसेल का किंवा हा थोडा इमोशनल होईल का असं असं आपोआप यायचं म्हणजे त्याप्रमाणे केलंय असं नाही पण ते ते डोक्यात यायचं की हा इथे कदाचित हसेल आत्ता आपल्याला हसू नाही येते आणि आम्हाला सिनेमा बघताना कधी कधी अजिबात हसू येत नाही तिथे प्रेक्षक खूप मनापासून हसतात तर तोच तो मुद्दा आहे की त्यांच्या बदलणाऱ्या चेहऱ्यांसाठी हे सगळं चाललेलं आहे तर तो चेहरा आम्ही ऑलरेडी पाहिलाय आणि जबाबदारी ही आहे की आता परत एकदा न्यूट्रल चेहरा घेऊन प्रेक्षक येणार आहे आणि तो हसत आनंदाने रडत बाहेर पडला पाहिजे ही आमची जबाबदारी आहे दॅट इज इट अगदी मला आठवते सिटी प्राईड कोथरूडला पहिला म्हणजे प्रीमियरच्या दिवशी आम्ही सगळेजण होतो आणि आम्ही तिथे त्या काळोखात दरवाजात उभे होतो सगळेजण हाऊसफुल होता शो आणि आम्ही दरवाजात उभे होतो सगळेजण आणि काहीतरी झालं कोणीतरी आलं म्हणून मी बाहेर गेले आणि बाहेर बोलता बोलता आतमध्ये ना खूप खूप हशा ऐकू यायला लागला तर मी म्हटलं कुठे चालू आहे हे आतमध्ये हसतायत लोक मग मी आत आले तर हा म्हणाला प्रत्येक वाक्याला लाफ्टर आहेत तेव्हा पण मला रडायला आलं की बाई हे सगळं कळतंय लोकांना आणि आत्ता जे आम्ही म्हणतोय ना की दडपण हे दडपण त्या गोष्टीचं आहे की आत्ताही लोकांना आम्ही तेवढंच आमच्याकडून आम्ही 100% प्रयत्न केलाय पण तेवढंच देऊ शकतोय का एवढंच दडपण आहे आमच्यावर नाही आणि नेहमी असं असतं की करणारे करून जातातच चांगला अर्थातच प्रेमाने करतात खूप थोड्या लोकांच्या बाबतीत मी असं पाहिलंय की दादा करून टाकू नाही शक्यतोवर जास्तीत जास्त मन लावून आणि या टीमबद्दल तर मी नक्की सांगेन सगळ्यांनी मन लावून काम केलेलं आहे पण गंमत अशी होते की प्रेक्षक एका वेळेला 1 लाख प्रेक्षक बघत असतात आणि हा विचार मी नेहमी मनात ठेवते की या सगळ्यांचं समाधान मी नाही आहे करू शकणार त्याच्यामुळे त्याच्यातले समजा एक 7-8 हजार प्रेक्षकांना मी आवडले पण दुसऱ्या 4-5 हजारांना निर्मिती जास्ती आवडते आणखी एक 3-4 हजार आहेत त्यांना ती आवडते सो हा एकत्र इम्पॅक्ट आहे आणि तो आमच्या सिनेमाला मिळावा सगळ्यांच्याकडून सगळ्यांना सगळं आवडेल अशी अपेक्षाच करत नाही आम्ही कारण नाही सगळ्यांना जे हवं आहे ते कुणीच देऊ शकत हा नाटकाचा नियम आहे आपल्या साधा आम्ही नाटकातनं वाढलेले आहोत म्हणून की 1000 प्रेक्षक बसले त्या प्रत्येकाला आवडेल असं कसं देता येईल नाही होत तुमच्या चुका काढणारच काही ना काहीतरी त्याच्याबद्दल बोलणारच पण म्हणून आपण काय करतोय आपण सगळ्यांनी मिळून एक काहीतरी दिलं आहे त्यातल्या आपला जो काही वाटा आहे तो त्या प्रेक्षकांनी वाटून घेतलाय नो प्रॉब्लेम बरं धमाल मजा मस्ती मनोरंजन हे सगळं आहेच पण बायकांनी एकत्र येऊन आपल्या कामातून वेळ काढून कुठेतरी बाहेर निघावं हा मोलाचा सल्ला चित्रपट देतोय चित्रपटातून प्रेक्षकांना जे मिळतंय ती वेगळी गोष्ट पण आता आपण पाहतोय की घरातल्या आई आजी सगळ्या एकत्र मिळून चित्रपटगृहापर्यंत जात आहेत हा चित्रपट बघण्यासाठी ही पण खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे महिलांचे व्हॉट्सअप ग्रुप सोसायटीतल्या महिला एकत्र मिळून असा काहीतरी सिनेमा आलाय म्हणून चित्रपटगृहांपर्यंत जात आहेत ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे किती महत्त्वाचं वाटतं ते फारच महत्वाचं आहे प्रश्नच नाही कारण बराचसा प्रेक्षक एक तर आपल्याला काय झालं लॉकडाऊनमध्ये सगळ्यांना घरात ठेवलं गेलं खूप कंटाळले ते आणि पहिल्या जिन्माला मला असं वाटतं की तो फायदा आपल्याला नक्की मिळाला आहे की कधी एकदा बाहेर जातो आणि मग त्या सगळ्या मैत्रिणी मिळून बाहेर जाण्याचा जो आनंद आहे त्यात असा सिनेमा बघायला मिळतोय हा जो आनंद त्यांना मिळाला ना हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यातनं त्या करोनाच्या टेन्शनमधनं सगळे बाहेर आले हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आणखी एक लक्षात घे की आता हळूहळू सगळेजण बाहेर पडतायत म्हणतेस तू आपण थोडंसं मागे खेड्यांकडे जाऊया झिम्माचा अनुभव असा आहे की खेड्यांमध्ये पण चांगली लोक येत आहेत छोट्या गावांमध्ये आता आपल्याकडे ते व्हिडिओज वगैरे आले होते ना थिएटरच्या बाहेर त्या गाण्यावरती नाच पाठवलेत त्यांनी आम्हाला करून म्हणजे त्या बायकाने तिकडच्या हा खरं तर पहिल्या जिम्मामध्ये असे डान्स वगैरे काही नव्हतं म्हणजे आता आमच्याकडे डिमांड आली होती धुम्याकडे खूप डिमांड आलेली होती की एवढ्या बायका आणि डान्स कसा नाही साहेबांनी एक डान्स ठेवला आमचा मग. आणि सुहासताईंनी सुद्धा नाच केलेला आहे सगळ्या जणी सुहासताई फार कमी मी
मी आधीपासून दम मारला होता, मला पाय दुखतात, मी नाही, मला जमणार नाही वगैरे. सगळ्यांनी आदल्या दिवशी थोडी थोडी कारणं सुरू केली होती, माझं ना गुडघ्याचं जरा वगैरे. काय नाही, सगळे नाचले. आणि सगळ्यानंतर कापसासारख्या उडत होत्या तिथे, हा. इकडून तिकडे तिकडून. आणि मीच नंतर गुडघे दुखतायत ना, हिला पण मी पाय एवढा झाला होता, म्हणलं मग कशाला नाचायचंय. त्या नाचातही नव्हतं ते, पण नाही, कॅमेरा ऑन झाला की काहीतरी. हा. नाही, हे तुझा प्रश्न महत्वाचा तो आहे की फार गरजेचं आहे हे, आणि खूप महत्वाचं आहे की अशा सगळ्या बायका एकत्र येऊन सगळ्या महाराष्ट्रभर थिएटरमध्ये येऊन हा सिनेमा बघतायत. तसाच हा झिम्मा 2 सुद्धा त्यांनी बघावा अशी अर्थातच आम्हा सगळ्यांची इच्छा आहे, आणि आम्हाला वाटतंय की त्यांना आवडेल तो. नाही तर 24 नोव्हेंबरला नक्की सगळ्या बायका आणि संपूर्ण कुटुंबासह झिम्मा 2 बघायला जातील, आणि या इंटरव्ह्यू मधली धमाल बघून तर जातीलच जातील. निर्मिती ताई, टीझर मधलं आपलं एक ते शेवटचं जे वाक्य आहे, धुडूम, काय मला एकदा ते काय आहे बरं. खूपच गोड आहे ते. ऍक्च्युली ते धुडूम काय आहे ही खूप मज्जा आहे खरं. नाही, ते धुडूम तर सिनेमा हा, ते तुम्हाला सिनेमात कळेल, ते नुसतंच धुडूम नाहीये, त्याच्या मागे खूप मोठी कहाणी आहे. रेफरन्स खूप वेगळा आहे आणि खूप धमाल केली हा, आहे म्हणजे त्यांनी. असं बघताना वाटेल की एक मजा आली तिला, आम्हाला तेवढी मज्जा आली, मला तर बाई एवढी मज्जा आली की धुडूम. पण नाही, तेवढं साधं सोपं वाक्य नाहीये ते. कारण मी ना मग म्हणजे ते सगळं वाक्य तिने तिच्या चेहऱ्यावर आणलेलं आहे. ते जे काय त्याच्या मागे जे आहे तो सीन सगळा तिच्या चेहऱ्यावर दिसतोय, फक्त वाक्य नाहीये ते. हो हो, नाही मला ना इराचं कौतुक याच्यासाठीच करावं असं वाटतं की तिचे डायलॉग्स असतात ना, इराचे अनावश्यक कुठलेच डायलॉग्स नसतात तिचे. तिचे प्रत्येक डायलॉगमध्ये काहीतरी मागे होऊन गेलेला रेफरन्स असतो, पुढे काही होणार असतं त्याचं एक तुम्हाला काय त्याला म्हणतात पेरून ठेवलेलं असतं, असं असतं ते. त्यामुळे नुसतंच एखादं बाबा वाक्य आलंय असं काही नसतं, तसं तो धुडूम आहे. आणि तो धुडूम तुम्ही थिएटरमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल अरे देवा, असं आहे होय, धुडूमच धुडूम आहे हिचं. खरं चित्रपट करताना तुम्हाला मजा आली, मला तुमचा इंटरव्ह्यू घेतानाही खूप मजा आली, आणि चित्रपट पाहताना प्रेक्षकांनाही तेवढीच मजा येणार आहे. त्यामुळे येत्या 24 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये जाऊन झिम्मा 2 नक्की बघा. मी प्रेक्षकांना या निमित्तानं खरं तर नम्र विनंती करीन, खरं तर हक्काने सांगीन, कारण झिम्मा हा आमचा पहिला भाग तुम्ही हक्काने आपला केलात, आणि झिम्मा कधीही आमचा नव्हता, तो तुमचाच होता. हा तुमचा सिनेमा आम्ही अत्यंत जबाबदारीनं, प्रेमाने, मायेने पुन्हा एकदा बनवला आहे, पुन्हा एकदा तुमच्या सुपूर्त करतो आहे, आणि मला खात्री आहे की तुम्हाला तो प्रचंड आवडेल. 24 नोव्हेंबरपासनं झिम्मा 2 हा तुमच्या भेटीला येतो आहे. चित्रपटगृहात जाऊनच बघा, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुम्हाला नक्की मजा येणार आहे. आणि आता आपला सगळ्यात लाडका भाग, तो म्हणजे फराळ करायचा आहे. खरं तर इतके छान पाहुणे आपल्याकडे आले, फराळ झालाच पाहिजे. मला ना- आणि हेमंत, थोड्या वेळापूर्वी आपण काहीतरी सांगत होतात की हां, तेच आपल्या चित्रपटाचा जो टीजर आलाय ना, त्याच्यामध्ये सिद्धार्थचं एक वाक्य आहे की यावेळेला खूप व्हरायटी आहे. तर ते असं एक मीम तयार झालंय की पहिला जो दिवाळ सण असतो तेव्हा मुलीच्या माहेरी जेव्हा तो मुलगा जातो, सासरी म्हणजे, तेव्हा जे काही सासूनी बनवलेलं असतं त्याला प्रत्येक जणच हे म्हणतो, अरे काय एवढं कशाला, खूप व्हरायटी आहे यावेळेला, हे प्रत्येक जणच करतो. तर यांना काही नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये. चकली जी आहे ती सुहास जोशी आहे. त्याच्यानंतर करंजी जी आहे, का आहे तेही मी सांगतो. चकली का आहे, सरळ नाहीये ती. ती सरळ नाहीये, त्यामुळे मला ते पटलंय. करंजी ही जी वर्ण दातेरी ही जी असते ना, ही लाईन की म्हणजे कधी आपल्याला चावेल हे सांगता येत नाही, अशा प्रकारची ही आहे. सांग त्याच्यानंतर ना. सुचित्रा, हा. सुचित्रा करंजी आहे. चिवडा क्षिती आहे. चिवडा या अर्थाने असावं की डोक्याचा चिवडा होतो. तू आज घरी मार खाणार आहेस डोम्या. डोक्याचा चिवडा होतो यासाठी असावं. शंकरपाळी रिंकूला म्हणलेला आहे. ते शंकरपाळी मला असं वाटतं की तिच्यात खरोखर तो गोडवा आहे, त्यामुळे ते म्हणलेलं असावं. आणि अर्थातच आपल्या हक्काचा लाडू हे निर्मिती मावशीला म्हणलेलं आहे, कारण लाडू शिवाय दिवाळी होऊच शकत नाही ना.
तसं निर्मलाशिवाय जिम्मा होऊच शकत नाही तसं आहे ते. आणि इकडे काही अनारसे वगैरे बसलेले आहेत. का अनारसे माहितीये ना, सगळ्यात गोरे आहेत हे दोघं, हा आणि तो जॅक, म्हणून ते अनारसे. नाही रे, अनारसे करायला खूप मेहनत लागते. त्यांनाही 3-3, लागली 4-4 असेल दिवस ते तांदूळ भिजत घालायचे, अमकं करायचे, तर खूप अगं, मेहनत पण या लागते. ताटात बसायला आम्हालाही खूप मेहनत करावी लागली. हे काही सोपं ताट आहे? मग तर घे सिद्धू, मगाचपासून तुझा डोळा आहे मग त्याच्यावर. केव्हाचा डोळा आहे? हॅपी दिवाळी Happy सगळ्यांना. दिवाळी. अरे एकटा खाणार आहेस? प्रत्येकाला एक सगळ्यांना ताट आहे. दिवाळी सुखाची जाओ. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चहा आणि शंकरपाळी खरं तर.